Welcome to my channel, guys. So today I will do Q&A with my papa and I will ask him questions which are some silly and which some are very nice or wise. So papa, first question is like की तुमच्या सगळ्यात ह्या जीवनामध्ये तुम्ही किती वर्षाचे आहेत? 52 वर्षाचे. तर तेवढ्या पूर्ण जीवनमध्ये तुमचं सगळ्यात फेवरेट कोण आहे? खरं खरं सांगायचं. सगळ्यात फेवरेट मला माझी आई होती, पण ती एक्सपायर झाली आहे आणि तिची जागा आतापर्यंत अजून कोणी घेतली नाही. मला वाटलं माझी मुलगी घेईल, पण ती राहते डोक्यावर डान्स करते, त्याच्यामुळे ती थोडी कमी आहे. तुम्ही माझ्याबद्दल असं नकारात्मक बोलू नये. तुम्ही चांगलंच बोललं पाहिजे. कळलं का तुम्हाला? तर सांगा, सगळ्यात फेवरेट कोण आहे तुमचं? माझी रिंकू दिदी आहे सर्वात. थँक्यू पप्पा. हेच माझं अपेक्षित उत्तर होतं, म्हणून तुम्हाला मी 1 पॉईंट देत आहे, कारण की अपेक्षित उत्तर भेटलेलं आहे मला. आणि पप्पा, माझ्यामधले कोणते गुण आहेत जे तुम्हाला खूप आवडतात? एवढे गुण आवडतात बेटा, तर मी त्याचे ॲनालिसिस नाही करू शकत. सर्वच गुण आवडतात मला तुझे. नाही पप्पा, मग त्यांना सगळ्यांना गाईसला असं वाटेल की मी तुम्हाला पैसे दिले. इतकं पण चांगलं नाही बोलायचं. खरं सांगा. खरं सांगा. तू अजून एवढी मोठी झाली नाही बेटा, मला पैसे देशील. अजून तू माझ्याच पैशावर शक्य आहे. तू असं बोलायचं नाही गाईस समोर. माझी इज्जत आहे ना. तू ब्रह्म. मी इंडिपेंडेंट आहे गाईस समोर. तरी इंडिपेंडेंट आहे. घरात डिपेंडेंट आहे तुमच्यावर, पण गाईस समोर इंडिपेंडेंट आहे. काय पप्पा, माझा मूड खराब केला तुम्ही. आणि पप्पा, तुमच्या सगळ्यात तुम्ही जेव्हा लहान होते, सेकंड क्वेश्चन आहे हा बरं का, तुम्ही जेव्हा लहान होते सगळ्यात, तेव्हा तुमचं काय ड्रीम होतं? आमच्या वेळेस आमचे असे ड्रीम वगैरे असे चोचले काहीच नाही होते. हे चोचले नाहीये पप्पा, तुम्हाला हे तर कळत नाहीये. आई वडिलांनी फटके मारले, आमची थैली उचलली, चाललो शाळेतून घरी आलो. आपला कामधंदा जो काही असायचा घराचा तो करायचा, आणि हे असं स्वप्न हे काही रिकामी कुठं करायचं नाही. आमचं फक्त ना पास झालो, खूप खुश व्हायचो, बस झालं आपलं, आता पुढच्या वर्षाला गेलो, एवढंच आमचं चालत राहायचं. म्हणजे तुम्ही ड्रीम नाही होते का? नाही असं ड्रीम म्हणजे ध्येय नसलेल्या व्यक्त्यांचा, तुमची जी जनरेशन होती ती ध्येय नसलेल्यांचा जनरेशन होती. हो बेटा. आणि आम्हाला नाव ठेवतात की जेन झी आर लाईक दिस अँड दॅट. आता मान्य आहे तुझं, पण आम्ही जरी ध्येय नसलेलो असलो तरी आज जो देश चालवत आहे ना, ती आमची जनरेशन चालवत आहे. मला अक्कलचा पत्ता नाही, काही नाही. तिला असं भडकाऊ भाषण नका द्या. मला लोक अनसबस्क्राईब करतील. 138 लोक आहेत, त्याच्यावर मला 2 वर नाही यायचे आहे. चांगलं बोलायचं. तुम्ही नाही चालवते, मोदीजी चालवते. मोदीजी आमच्याच जनरेशनचे ना. तुम्ही मोदीजीला खूप तारून समजत आहे, नाही तर मोदीजीला तुम्ही मोदीजी बरोबर समजत आहे. तर तसं नाही. जाऊ द्या गाईस, अपेक्षित उत्तर नाही भेटलेलं आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये मला डिसअपॉइंटमेंट झालेली आहे. तिसरा क्वेश्चन, की माझ्यामधले हा सगळ्यात माझा फेवरेट क्वेश्चन आहे गाईस, कारण की मला माझी स्तुती ऐकायला खूप आवडतं. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हिडिओ खूप वाढणार आहे म्हणून 3च क्वालिटी सांगा, नाही तर मी 10 शिवाय खाली उभी राहणारी मुलगी नाही की मला माझ्या 10 क्वालिटी सांगा. 3 क्वालिटी सांगा माझ्या ज्या खूप चांगल्या आहे. मजाक नाही करते मी, खरंच सांगा. तुझी चांगली क्वालिटी असं आहे, तुझी वैचारिक क्षमता बरी आहे. बरी खूप प्रोग्रेसिव्ह आहे. फ्रॉम वेअर आय एम. एक ती बरं आहे. दुसरं, तू फेमिनिस्ट काय बोलते तू? फेमिनिस्ट ते आहे. आणि तुम्ही नाही आहे. हा, म्हणजे मी आहे म्हणून तू तशी आहे ना. मी तुम्हाला बनवलंय, फोर्सफुली बनवलंय. तुम्ही फेमिनिस्ट नाही होते, तुम्ही एकदम पेट्रिआर्की सपोर्टर होते. माझी मम्मी थकून गेली असणार म्हणे असे उत्तर देऊन, म्हणून माझी मम्मीने आता मध्ये स्टाईलमध्ये हा कशाचं सरबत आणलं? पुदिनाचं. तर गाईज, माझी मम्मीने आता पुदिनाचं आणलेलं आहे. तर तुम्ही पुदिना पिऊन घ्या, पण चांगलं उत्तर द्या. घ्या. नको मीच पिऊन घेते गाईज. तर तिसरी क्वालिटी सांगा. थांबला दे. आणि तुझी तिसरी क्वालिटी एक आहे. वाव, खूप छान. नंतर तिथे मी जेवढे आम्ही पैसे खर्च केले शिक्षणाला, त्याच्यात तू थोडं चीज केलं आतापर्यंत असं वाटत आहे. ह्या 3 क्वालिटी आहेत तुझ्या. आणि तसं माझ्यामध्ये मला वाटत नाही काही वाईट पण आहे, पण सांगून द्या. 3 ते वाईट असेल, पहिले मला तुझे फ्रेंड चेक करावं लागेल, मग मला ते कळेल ना. आता
माझे फ्रेंड्स माहिती आहे तुम्हाला, मी तुझ्यापासनं मी 250 किलोमीटर दूर राहतो, त्याच्यामुळे जास्त मी तुझे सांगू शकत तसं नाही. माझ्या सवयी, माझं बोलणं यांच्यामध्ये काही तुम्हाला डिसअपॉइंटमेंट किंवा असं तुम्हाला असं वाटतं की इथं मी इम्प्रूव्ह केलं पाहिजे असं? ते एक सवय बिवय जे सांगत आहे तू, हम्म. ते बरं झालं तू थोडी IAS वगैरे झाली नाही तर तू फारच दीडशाने होऊन गेली. सध्या असं पाण्यात आलं माझ्या लक्षात आलं. हा नको नो इथं व्हिडिओ चालू आहे मध्ये बघा गाईज, असं डिस्टर्ब करतात. काय कॉन्टेंट क्रिएटर बनणार मी इथं? सरबत खेळता हे लोक. बोला. हा काय बोलले तुम्ही? 150 मी गाईज बघितलं. if you are a very opinionated and strong girl, then these people are call you 150. accept the challenge. चांगलंच सांगायचं मला. आणि पप्पा, तुमच्या बेस्ट मेमरीज काय होती माझ्याजवळ? तुझ्याजवळ तू मला तुझ्या कॉलेजमध्ये घेऊन गेली ना ती डिग्री घ्यायला, ते चांगलं होतं. ते बरं वाटलं मला. गेलो स्टेजवर, मुलीमुळे गेलो इतक्या दूर. पप्पा यार सो क्यूट. आणि दुसरं काहीच केलेलं नाही मी. मेमरीज चांगली कितीदा आपण खायला जातो, माझ्यासाठी तर तीच बेस्ट मेमरीज आहे. आज एक पेस्ट्री खाऊन आली मी पप्पासोबत. कारण की पप्पासोबत जाते ना गाईज, मी दुनियामध्ये किती बी लोकांसोबत जाते, काकांसोबत जाते, माझ्या भाऊसोबत जाते, माझ्या फ्रेंडसोबतही जाते. सगळ्यांसाठी मी 2-2 प्लेट मागवते आणि सगळे ज्याच्या त्याच्या खाता. पण पप्पा एक मात्र असं व्यक्ती ज्याच्या जवळ जाते मी आणि 2 प्लेट मागते आणि 1.5 प्लेट मीच खाते. म्हणून ती बेस्ट मेमरी आहे गाईज माझी माझ्या पप्पाजवळ. आज पण पेस्ट्रीचं झालं. टॉपिक म्हणून भडकते मी थोडी, म्हणजे आता 3रा क्वेश्चन झाला. चल मी चाललो, मला जायचंय. ठीक आहे गाईज, बाय. फॉलो फॉर मोर कंटेंट. सांगा गाईजला फॉलो करा. ओके, फॉलो करा. फॉलो करा. बाय गाईज, फॉलो फॉर मोर कंटेंट.